ताची स्वामीचा नाश होय शरारी पुंजा। स्वामीचा प्रसाद जर प्राप्त झाला तर षडरूपाचा नाश होतो, म्हणजे जन्म मृत्यू पासून सुटका होते। मग आपल्याला पाहिजे काय? तेच पाहिजे ना, मोक्ष पाहिजे आम्हाला। आम्हाला मोक्षासाठी काही ठिकाणी म्हणतात बघा, मोक्षा हाणून लावता म्हणतात। तुकाराम महाराजांना खरा मोक्ष कळालाच नाही असं आम्हाला वाटतं। काय काय लोक म्हणते महाराज खरंच तुकारामाला मोक्ष कळालाच नाही का? आता पुन्हा पुन्हा म्हणते पुसणी पुन्हा येऊ, काला खाऊ दही भात, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं। काय करायचंय? मुनी मुक्त झाले, आम्हा विष्णुदासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो। मुनी मुक्त झाले का? जन्म मृत्यूच्या भेने भेन। आणि तुकाराम महाराज म्हणते आम्हाला पुन्हा जन्माला गेला, उपजोनी पुन्हा येऊ। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येतोय। आम्ही भेद नव असं भेद नव म्हणल्यावरती म्हणतात करायचं कशासाठी? परमार्थ मोक्ष मिळावा म्हणून तर परमार्थ करायचा ना। आणि मोक्षच मिळू म्हणल्यावर तुकाराम कामाने दाशी मोक्ष हाणून लावता। तुकाराम महाराजांना मोक्ष कळाला नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या गावामध्ये आम्ही सत्य करतो बरं का, आणि सत्य केल्यानंतर आता कीर्तन प्रवचन अशी चालू असतात। आमच्या गावातला एक माणूस लई दिवस झाला मुंबईला गेला, 40 कोटीचा तर बंगला बांधला होता। 40 कोटीचा, ते कसला बंगला असेल बघा, राजवाड्यासारखा। कचेतला असतो किंवा काय करायचं आपल्याला, अजून तर 2 लाख जास्त झाली ना, आपलं काय चाललंय? 40 कोटीचा बंगला बांधला, मस्त बंगला बांधला होता त्यानं। आणि मला म्हणायचा बापू या की एकदा, बापू या की एकदा। एकदा मुंबईला माझं कीर्तन होतं आणि मग आदल्या दिवशी गेलो, मुक्कामाला त्याच्याकडे थांबलो। त्याचा बाप लई परमार्थिक होता, पण लई गरीबी। आणि सब त्याला पट्टी किती देणार माहिती आहे का? 101 रुपये आणून देणार, 101 रुपये। पण भाव भरपूर बरं का, 101 रुपये पट्टी आणून देणार, न चुकता मनानं आणून देणार। आणि मग तिथे गेल्यावर आता वडील वारले होते, परमार्थिक होते, आपलं तिथे गेलो आणि मग आता बैठकीची व्यवस्था ही ती माझी चांगली केली होती। तिथे एक कपाट होतं आणि त्या कपाटामध्ये एक पुस्तक पडलेलं होतं, एक पुस्तक पडलेलं होतं। मी आपलं असं काचेतून बघितलं, ते पुस्तक मला दिसलं। मला खूप आवडायचं ते पुस्तक, पण मलाच मिळत नव्हतं, मलाच ते पुस्तक मिळत नव्हतं। मी लोकांकडून घेऊ ते वाचायचं आणि ज्याचं होतं त्याला निहून द्यायचा, तो ग्रंथ ज्याचा होता त्याला निहून द्यायचा। आणि हे माणूस मेल्यावर ह्याला इकडे पुस्तक आणलेली, ह्याचा ग्रंथच मला मिळाला नाही घेऊ, आणि तो ग्रंथ तिथं पडलेला दिसला। आणि मग दुसऱ्या दिवशी जाताना म्हणला बापू, पहिले आमच्या वडिलाची लई गरीब होती, 101 रुपये देत होतं बघा, आणि आम्हाला वाईट वाटायचं, पण काय करायचं, नाविलाज होता। आता आम्हाला भरपूर मिळाले, तुम्ही काही मागा आमची द्यायची तयारी आहे, कोट्यावधी रुपये मागा आमची द्यायची तयारी आहे, पण तुम्ही नुसतं मागा, तुम्ही नुसतं मागा। म्हणल्यावर मी म्हणलं आता तुला काय मागू बाबा, म्हणलं तुला काय मागू म्हणल्यावर तर मी काय म्हणलं, नाही मागाच म्हणल्यावर मी म्हणलं हे तुला द्यायचंच असलं तर त्या कपाटात एक पुस्तक पडलेलं मला दिसलं, तेवढं ते पुस्तक दे म्हणला। ते म्हणल्यावर त्याला म्हणला काय बापू, अहो तुम्ही कोटी रुपये मागितले असते तरी मी आज द्यायची तयारी ठेवली होती, आणि मागून मागून तुम्ही काय मागितलं? डोळखात पडलेलं आमच्या बापाच्या हस्त पुस्तक मागितलं। तुम्हाला कळतच नाही मला काय? मला म्हणला तुम्हाला कळतच नाही काय? मी म्हणलं बा, हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक माझ्या डोक्यात आहे, आणि म्हणून तू कोट्यावधी रुपये जे मला द्यायला तयार झाला, या पुस्तकाची कृपा आहे, या पुस्तकाची कृपा आहे। हा ग्रंथ मी वाचतो, हा ग्रंथ मी जगतो, आणि तो ग्रंथ जगतो म्हणून लोक मला इथं नारदाच्या गादीवर बोलवतात, या भृंगीच्या गादीवर बोलवतात, आणि सगळे लोक पाया पडतात। त्याचं कारण हे पुस्तक आहे। या पुस्तकाची किंमत तुला कळाली नाही, आम्हाला माहिती आहे। या ग्रंथाची किंमत तुला माहिती नाही, आम्हाला माहिती आहे। तसं मोक्षाची किंमत तुकाराम महाराजांना काय आहे ती माहिती होती, आणि म्हणून मोक्षाला नाकारलं लाथांडलं, आणि पुन्हा पुन्हा भगवंताच्या सेवेमध्ये उपजोनी पुन्हा येऊ, पुन्हा पुन्हा आम्हाला जन्माला घाल देवा असं मागितलेलं आहे। शिवर
प्रसादाचं महत्व आहे. आता मी आणि तू हा द्वैत आहे बरं का इथं. मी आणि तू. आता आपला वेळ जास्त होत चाललाय. थोड्या आमच्या दृष्टांताच्या माध्यमातून सांगतो. आमच्या गावच्या पाटलाला 30 एकर जमीन होती. 30 एकर आणि 2 पोरं होती. 2च पोरं होती. थोरला म्हणायचा मला वाटणी पाहिजे पण दोघाच्या मध्ये एक बांध आला नाही पाहिजे. आता वाटणी करायची कशी? आता 30 एकर म्हणल्यानंतर दोघाची वाटणी करायची म्हणजे दोघाचा एक बांध येणारच की मध्ये. आणि ती म्हणायचा माझ्या मध्ये दोघाच्या मध्ये बांध आला नाही पाहिजे. सामायिक बांध अजिबात नाही. ते माझ्या जवळ आला नाही पाहिजे. तटून बसलं ना. तटून बसलं. पाटील दररोज खाली मान घरून चालायचं. काय करू काय करू काय करू. ते एक मुसलमानाची बाई होती. मुसलमानाची बाई होती. फार बुद्धिमान बाई होती बरं का ती. ती म्हणली पाटील तुम्ही 5-6 दिवस झाला मी बघायला लागले. बारकुस तोंड करून इथून तिकडे फिरायला लागला. काय कारण आहे? मी तुमची धर्माची बहीण आहे म्हणली. मी तुमची धर्माची बहीण आहे. मला तुम्ही बहीण मानता. मग मला सांगा तुमच्या पोटात काय दुःख आहे ते. काय सांगू ती म्हणला. लय वाईट परिस्थिती झाली माझी. 2 पोरं तटून बसले. ती 30 एकर जमीन आहे. वाटून द्यावी म्हणतो तर थोरलं पोरगं म्हणतोय दोघाच्या मध्ये बांध आला नाही पाहिजे. वाटून कसं देऊ? लय सोपं आहे की म्हणली. तिने म्हणली कसं? त्याला म्हणा कसं सोपं आहे? उद्या बैठक बोलवा म्हणली. मी वाटण्या करून देते म्हणली. असं आहे का म्हणला. बरं म्हणलं लय चांगलं झालं म्हणलं तू वाटण्या करून देते म्हणली. हा चांगला आहे चांगला आहे चांगला आहे म्हणली. बैठक बसली अशी म्हणजे बैठक पाटलाच्या पोरांच्या वाटण्या म्हणजे शेताच्या वाटण्या. आणि वाटण्या करणार कोण आहे तर बुबू करणार आहे. माझी धर्माची बहीण आहे म्हणला ही आणि ती वाटणी करणार आहे. काय नाही म्हणली. ए पोरा थोरल्या पोरा तुला कोणीकडून पाहिजे सांग म्हणली. तर मला इकडून पाहिजे. डॉक्टरला म्हणली तुला इकडून पसंत आहे का? मला पसंत आहे. मला कोणीकडून बी द्या. ठीक आहे म्हणली. तुला 10 एकर इकडं त्याला 10 एकर इकडं आणि 20 मे मला चांद म्हणजे 10 एकर. पोरं म्हणजे असं कसं काय तुझा चांद मध्ये कशाला उड्या मारला? तिला म्हणजे पाणी एक नका की तुम्हाला पाणी एक नका ना. मग 20 मे मला चांद 10 एकर येत नाही म्हणजे बांध. तसं जर भांडण मिटवायचं असेल तर मध्ये काहीतरी ठेवावं लागतं हे की नाही. आता मी आणि तू हे द्वैत आहे. मी आणि तू. मी माझं तू तुझं द्वैत आहे की नाही. याच्यामध्ये एकच अक्षर झाला च. बघा बघ काय होतंय. मीच तू आणि तूच मी. मिटलं का नाही भांडण. आणि हे भांडण मिटवायचं असेल तर काय करावं लागतं? गुरुचा प्रसाद घ्यावा लागतो. गुरुचा प्रसाद घेतला की भांडण आपोआप मिटतं. कारण द्वैत बाजूला सरतं आणि एकत्व येतं. म्हणून अभंगाचं Ah,